वाजलेत सकाळच्या 6:30 आणि माझं सगळं काम आता झालेलं आहे। हे बघा, सियाच्या टिफिनची भाजी, इकडे चपात्या, आणि चपात्या मी ना एकदमच सगळ्या करून टाकल्या। जरा लवकर उठली होती आज 5:30 वाजता, त्यामुळे लवकर झालं माझं। आणि इकडे चहा पण आहे आणि आता भांडी काय मी आल्यावर घासणार, कारण मला सियाला सोडायला जायचं आहे। सो टिफिन भरायचा आणि मी सियाला सोडायला जायचं। आता सियाचं आवरते पटापट। स्कूलमध्ये सियाचा फर्स्ट डे ऑफ सेकंड। Today is the first day of school. So many new things to learn and do. You are so excited but nervous too. But it will be okay. It's your first day of school. Are you ready? Yes, yes I do. Are you nervous? No. Are you nervous? No. No, you are happy, है ना? चलो। बाय सिया, बाय कर। व्यवस्थित हात जोडा। अमन गुड नाइट, गुड नाइट। अरे गुड मॉर्निंग, बघा बघा त्याला कळलंय मी कॅमेरा ऑन केलाय, तर कसं मस्ती मस्तीमध्ये करते बघा कसं। चला नमस्कार कर। चला चल। हां ऐकायला नाही आलं, जोरात जोरात। गुड मॉर्निंग इंडिया। चलो चला, तर विहान बसलाय नाश्ता करायला आणि किती वाजलेत तुम्हाला लाईव्ह दाखवते। टेंडडेन 8:30 वाजलेत आणि बाळ इकडे बसले नाश्ता करायला। आणि तुम्हाला सांगते, बाळ किती वाजताही उठू दे तरी, म्हणजे सगळ्यात लेट जरी उठलं तरी बाळ सगळ्यात आधी नाव करते आणि काय करते, नाश्ता करते ना, हो ना? हां, छोटं छोटं खायचं, एक एक तुकडा। असं आमच्या बाळाला तुकडे करून द्यायला लागतंय, मग एक एक तुकडा तो उचलतोय बघा। असं तुकडे एक एक करून दिले ना, मग तो असं उचलून खातो दर। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग। आणि सकाळची सुरुवात झाली। आजची सकाळ थोडीशी स्पेशल आहे, कारण आज मी लवकर उठली होती, कारण आता सियाची स्कूल सुरू झाली आणि आज तिचा फर्स्ट डे होता। सकाळी स्कूलला गेली ती, आणि आता स्कूलवाल्यांनी कसं केलं आहे, आता उन्हाळा खूप वाढतोय ना, त्यामुळे मग स्कूलचं टायमिंग कमी केलं आहे। म्हणजे लवकर सुटणार स्कूल, पण सकाळी लवकर जायचं आहे। मग सकाळी लवकर जायचं असल्यामुळे मला लवकर उठावं लागलं। आणि आज मी उठले 5:30 वाजता, आणि 5:30 वाजता उठले। सियाला काय उठवलं नाही लवकर, आधी मी उठले, आवरलं सगळं, सियाचा टिफिन केला। हां आले आले। तर विहान आवाज देते। 5:30 वाजता उठली, त्यानंतर मग पीठ मळलं। हां हे बघा, या इथं ऐकायला। हां खाली खेळा तुम्ही। तर 5:30 वाजता उठली, त्यानंतर मग सियाचा टिफिन बनवला, चहा बनवला। मग मम्मी पण उठली होती, मम्मीला पण चहा वगैरे पिला। आणि त्यानंतर मग टिफिन झाल्यानंतर मग सियाला उठवलं, मग सियाचं आवरलं, तिला नाश्ता दिला, तिला स्कूलला सोडून आले। आणि आल्यानंतर परत गाडी चार्जिंगला लावली, कारण चार्जिंग संपली होती गाडीची। मग म्हटलं आधी चार्जिंग लावूया, कारण परत आणायला पण जायचं आहे। आणि चार्जिंग लावल्यानंतर मग विहान उठून बसला होता मी आले तेव्हा। मग चार्जिंग लावून आले, त्यानंतर मग विहानला आंघोळ घातली, कारण त्याला उठल्या उठल्या पहिला आंघोळ लागते, कारण आंघोळ केल्याशिवाय तो खात पण नाही। म्हणजे अशी सवय लावली मी त्याला, आंघोळ करूनच जेवायचं आहे की नाही। तर मग आल्यानंतर मग विहानला आंघोळ घातली, त्याला जेवायला दिलं, आणि मग त्यानंतर आता बाळ खेळतंय। मग त्यानंतर मी माझं आवरलं सगळं, आणि मम्मीने पण देवपूजा केली, भांडी घासली, ती थोडी पडली होती ती सकाळीची, आणि त्यानंतर पाणी भरलं प्यायचं। मग आता मी आवरले। आता माझं काय काय काम राहिलं आहे मी तुम्हाला सांगते। आता मला अजून फरशी पुसायची आहे।
परत भाजी करायची आहे, अजून मशीनला कपडे पण लावायचे आहेत. सो एवढी कामं आहेत. आणि रोज मी कशी करते, सगळी कामं केल्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट करते. पण आज म्हटलं लवकर उठले, लवकर झाले तर पटापट लवकरच ब्लॉग स्टार्ट करूया. हां आम्ही आज पैठणमध्ये काय सांगू? काय आहे? तू दाखव. काय दाखवणार? भेंडीची भाजी. हां भेंडीची भाजी. आज स्पेशल भेंडीची भाजी आहे. तर सियाची भेंडी चपाती. मग सियाला भेंडी खूप आवडते. मग काल तुम्ही बघितलं, कालच्या ब्लॉगमध्ये मी टेरेसवर बसूनच भेंडी चिरली होती. मग सकाळी तिच्यापुरतीच बनवली, प्लस विहानची पण बनवून ठेवली. म्हणजे कसं सियाचं बनवताना मी विहानचं पण बनवते. मग विहानला उठल्यानंतर मग आंघोळ वगैरे केल्यानंतर जेवायला लागतं, त्यामुळे मग विहानला पण दिली भेंडी चपाती. आणि सिया खाऊन पण गेली, प्लस डब्यात पण घेऊन गेली. आणि आता सियाला लवकर आणायला जायचंय मला. हां डब्बा घेऊन गेली. आता सियाला लवकर आणायला जायचं म्हणून मी म्हटलं आता पटपट आवरूया, आता बाकीची कामं करून घेते. आणि गाडीचं चार्जिंग लावलं ते पण बघायचं आहे. चला तर मग थोड्या वेळानंतर आपण भेटू. कॅमेरा हात ठेवलाय तू. ब्लॉग करणार आहे तू? ऐकायचं ब्लॉग करणार. अरे कॅमेरा हात. तुला छान आहे तुला छान. चला सिया स्कूलमधून आलेली आहे आणि आता काय केलं तिने फर्स्ट डेला विचारूया आपण. हां काय काय विचारलं, काय काय केलं स्कूलमध्ये? गेल्या आमचं थोडं खूप स्कूल लिहिलं. त्यानंतर काय केलं, मग जेवलो. त्यानंतर रफबुकचा पुरा दिवस अभ्यास केला. आणि नंतर स्टोरी पण वाचली फ्रॉकची, ती पण आपल्याला वाचायची. हां आणि आर्ट अँड क्राफ्टचं काय झालं? आर्ट अँड क्राफ्ट होता आणि त्याचे 7 एलिमेंट ऑफ आर्ट शिकवलं. तर काय काय सांगते, लाईन, शेप, स्पेस, कलर, टेक्स्चर हे शिकवलं. आता सेकंडला 2 आर्ट असतात, म्हणजे 2 वेळा लिहितात मार्क. आणि म्हणजे त्याला 1 तास आर्ट आमचा असतो. आणि आता तसं चाललं नाही की काहीसुद्धा कोण नाही घेऊन येईल, तर कंपल्सरी आणायचं आहे आर्टला पुढच्या. तर मग सगळे फर्स्टचे बुक कुठे ठेवले तू? नाही तिथे टेबलवर. हां ते पसारा पडला तुझ्या मागे दिसते इथे. तर ती त्यातली फर्स्ट बुक काढायची आहे, मी सांगते. त्याने ती स्टोरी फ्रॉकची लर्न करायची आपल्याला. ठीक आहे चला आत्ताच करूया. विहान पण उठलं मला, ही काय झोपली. आम्ही यूजपर्यंत झोपलो, तर आता खाली उतरून फरशीवर झोपलो. झोपा फरशी क्लीन आहे, फरशी पुसली आत्ता. झोपा. हे बघा मम्मीचं जेवण चाललं. वेलकम कार्ड असं लिहिले. इथं बघा गाईत, मला हेच पाहिजे. दाखव काय. ब्लॉक्स नाही ग, पॉपेट आहे. पॉपेट आहे ना तुझ्याकडे? पॉपेट कलर करायचं असते ते पण आता पॉपेट आहे ते. पॉपेट तेच ते कलर करायला लागणार आहे पुढच्या आर्टला. हां हे नाही, आम्ही मेसेज टाकणार आहे, तुम्ही हे स्वतः घेऊन येतं. एवढंच. मेसेज टाकणार नाही, मेसेज सेंड करणार. मेसेज सेंड नाही करणार. हे आता लक्षात ठेवा, हे आणायचं आहे कंपल्सरी. हे तर पहिला सांगितले कंपल्सरी मम्मा आणायला. तर हे बघा, आता इथे मी दूध उकळायला ठेवले. आणि आता हे किती दूध आहे मी तुम्हाला सांगते. दूध आहे 2.5 लिटर. आणि एवढं का तापवते, तर आज मी बनवणार आहे कुल्फी.
आणि मुलांना सरप्राईज आहे, त्यामुळे मी आता हळूहळू बोलते. तर 2.5 लिटर दूध आता मी तापायला ठेवलं आहे आणि ते आता मी पूर्ण आटवणार आहे. आपल्याला कुल्फीसाठी पूर्ण दूध आटवावं लागतं, त्यासाठी आता मी बारीकवर ठेवलं आहे गॅस आणि सकाळी लवकर ठेवलं आहे म्हणजे संध्याकाळपर्यंत कुल्फी बनवून रेडी होईल. सकाळी मस्त आटवले की फ्रीजमध्ये ठेवता येईल दुपारी बनवून. आणि मी कशी बनवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवतेच. इकडे भांडी झाले, तिकडे स्वयंपाक झाला आहे, आता हे काम चालू आहे. चला. विहानला आता मला बाहेर जायचं असते ना, बाहेर जाताना घालायचं, कारण की माझा बड्डे असताना स्कूलला जायचं असते तेव्हा घालायचं. तर विहान मला जत्रेत जाताना किंवा माझ्या बड्डे स्कूलमध्ये असताना तेव्हा घालायचं असते, फिरायला जाताना, शूट करताना. आता विहाननी मला घालवून बसलाय बघा, स्वतः पण घातलाय आणि मला पण घालवून बसलाय. स्वतःची वोट काय म्हणते बघा. आता काय आणले? टॉयज आणले, आणि बाहेर घेऊन ये. हातात राहू दे, घालून बसले आधी मला फिरायला जाताना घालते. तर चला आता मी स्टडी करते, नंतर भेटते तुम्हाला. काय स्टडी करते? 2 लेटर लेटर दो वर्ण वाले शब्द हिंदीमध्ये, हिंदीचा अभ्यास आहे ना. 2 वर्ण वाले शब्द पढ़कर नीचे लिखिए. फल, फल, घर, टब, कप, खत. व्हेरी गुड. भर, भर, रस, वन, चख, रथ. व्हेरी गुड. बघा 2 वर्णवाले शब्द सियाला आता बोलायला लागले. 3 वर्ण. 3 वर्णवाले येते का? हो. ब नाही ग, भ. हे भ. भजन. बतख. चला, तर दूध आता अर्धा आटलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता इलायची पावडर टाकली आहे. आणि आता इथं मी काय केलं आहे जुगाड तुम्हाला सांगते. म्हणजे मिल्क पावडर होती घरामध्ये, त्यामुळे आम्ही हे बनवायला काढलं. पण बघितलं तर मिल्क पावडर शोधून सापडेना, सगळे डबे शोधले, फ्रीज शोधला. मग आता फायनली मी तुम्हाला हे काय केलं ते सांगते. हे बघा, ही कशाची पेस्ट आहे तुम्हाला सांगते. आता मी बदाम आणि काजू वाटून घेतले आणि त्यामध्ये परत हेच थोडंसं दूध टाकून अशी पेस्ट करून घेतले, म्हणजे ह्याने जरा थिकनेस येईल म्हणून. म्हणजे मिल्क पावडरची जागा मी ड्रायफ्रूटच्या पावडरने आता केली ना, त्यामुळे टाकते. आता बघूया कसं होते. म्हणजे जरा कमी रबडी होईल, पण आम्ही त्याला फ्रीज पण करणार आहे. बनवायला गेलो एक, झालं एक, पण तरी पण आपण ह्याची कुल्फी बनवणार आहे ड्रायफ्रूट्स पावडर टाकून. आता बघूया कसं बनते. झाल्यावर तुम्हाला मी दाखवतेच. चला, आता मी यामध्ये साखर पण टाकते आणि आता बघूया कसं होते. अजून आटवणार आहे, अजून आटायला भरपूर वेळ आहे, अजून एवढं पातळ आहे. म्हणजे मध्ये एकदा गॅस बंद केला, त्यामुळे आता जरा लेट होणार थोडंसं. तर बघूया. विहानला झोपवले आणि मग आटल्यानंतर त्याला आधी थंड होऊ देणार आणि थंड झाल्यानंतर मग फ्रीजमध्ये डब्यात घालून ठेवणार आहे. आता मी दाखवतेच तुम्हाला ठेवायच्या वेळेला. आता हे आटू देते असं झाकून थोडंसं. चला, तर इथं आता कुल्फी मम्मी ग्लासमध्ये भरते बघा, आणि काठी पण आहे. खरं तर आईस्क्रीमचं हे साचा आहे, पण तो आता सापडत नाहीये वेळेला. आणि म्हटलं आता जाऊ दे, शोधत बसायला टाइम नव्हता, म्हणून म्हटलं त्यातच करूया. आणि इथं वाट बघतात बघा या आईस्क्रीमचे. उद्या भेटणार आहे पण ह्यांना आईस्क्रीम. उद्या बनणार ना, फ्रीजर मध्ये आता पण ठेवणार. नको म्हणजे काळी खड होती भरपूर, चाळून काढून बारीक जे गहू राहते ना ती वेगळं ठेवले. आता मी ते नंतर एक दिवशी सगळं 2-3 किलो निघेल तेवढं धुवून वाळवून मग दळपा दळून आणणार. कारण माझा हात दुखते आणि डोळे दुखतात बारीक. आता संध्याकाळी करून नाही, आता ठेवले की पाठीवरून कॅनमध्ये टाकलं मोठं. आणि आता हे आईस्क्रीम म्हणून हे आईस्क्रीमचं काढलं. आणि ते पण कसं झालं, दूध भरपूर राहिलं होतं म्हणून. नाहीतर कुठल्या लिटरमध्ये किती झालं, हे 4 ते 5 ग्लास इथं भरून घेतले आता. आणि इथे एक डबा फुल भरलाय, प्लस इथे एक वाटीभर अजून आहे. म्हणजे 4-5 माणसाला आरामात होते. एक ग्लास आणि आम्ही पहिल्यांदा केले. बघूया आता कसं होते. झालं तुम्हाला सांगतो कसं झालंय टेस्टला. टेस्ट तर झाल्याच ग, टेस्ट भारी झाल्या. आपण इलायची पावडर,
बदाम काजू सगळं टाकलं एकदम मस्त वाटतं. चला आता किचनमधला बेस्ट मोमेंट आपण बघूया. आहे बघा, क्लीन चकाचक किचन झालेलं आहे आणि हा किचनमधला मला सगळ्यात बेस्ट मोमेंट वाटतो, कारण असं नजरेला बघितलं ना क्लीन किचन बरं वाटतं की नाही. काय करताय? आता फर्स्टची बॅग मोकळी करायची चालू आहे आणि मग बॅग धुवायला ठेवणार आहे, म्हणजे आता भिजत घालणार रात्री आणि सकाळी धुवून टाकणार. आणि मग सेकंड डे सियाची स्कूल चालू आहे, मग फर्स्टचं सगळं भरायचं आहे. सेकंड सगळं फर्स्ट सेकंडचं सगळं भरायचं आहे. मग सियाला बॅग स्वच्छ पाहिजे ना, त्यामुळे आता मी बॅग धुणार आहे. आणि हेच एकच बॅग आहे, अजून एक बॅग आहे 8 ती धुवून वाढ घालणार आहे. प्लस मम्मा ती ह्यातली घे ना. आहे तरी पण धुवायला नव्हतं, मुलं इथे कचरा आहे सगळा, आपण कचरा आहे आणि टिफिन बॅग आहे अजून, तर ते सगळं मी धुवून आज सगळं भिजत घालणार. रात्रभर चांगलं भिजते निर्मलमध्ये आणि सकाळी काय करणार, वॉश करणार. मला पाय नाही घालायचे, देवबाप्पा असतो हा, देवबाप्पा नमस्कार करा. आणि आता पहिलीचं सगळं काढलंय आणि आता सेकंडचं